जय श्रीराम मित्रांनो. आज शिवजयंती होती तरी आज जरा नवीन लुकमध्ये हॉटेलवर चाललो होतो. गाडी चालू केली, गाडी स्टार्ट करून मी सरळ दत्त चौकामध्ये गेलो. बघतोय तर खूप गर्दी होती, खूप शिवभक्त आले होते ज्योत घेऊन. त्यानंतर महाराजांचं डेकोरेशन बघू शकता, खूप भारी होतं. नंतर महाराजांच्या पाया वगैरे पडलो. मम्मी पण माझ्यासोबत आली होती. मम्मी पण महाराजांच्या पाया वगैरे पडली. पाया पडून झाल्यानंतर मी ज्योत घेतली. ज्योत घेऊन महाराजांना 2 राऊंड प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मी चाललो माझ्या हॉटेलवरनं गेल्यानं राज मेडिकलपासून आतमध्ये आल्यानंतर शिव आपला शौर्य राहायचा गाडा. इथून नंतर मी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमधून गेल्यानंतर मी ॲप्रॉन वगैरे घातली. टमॅटो वगैरे स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतली. टमॅटो चिरून झाल्यानंतर मम्मीनं राईस वगैरे स्वच्छ धुवून घेतला. मम्मीनं स्वच्छ राईस धुवून घेतला. त्यानंतर पाणी वगैरे टाकून मी कांदा वगैरे फोडणी दिली. कांद्याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे उकळून टाकलं. पाण्याची पण उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी राईस धुवून घेतलेला त्याच्यामध्ये टाकला. तोपर्यंत मम्मीने बाहेर येऊन स्वच्छ गाडा वगैरे धुवून घेतला. त्याच्यासोबत पाणी वगैरे मारलं. पूर्ण सेटअप वगैरे बाहेर घेतला. सेटअप वगैरे मम्मीनं ओकेवर लावस तोपर्यंत आतमध्ये डाळ वगैरे तयार झाली होती. डाळीला असे एकदम मस्त उकळी आली होती. त्यानंतर म्हटलं बिरोबाचं दर्शन घेऊया. बिरोबा मंदिरमध्ये गेलो. बिरोबाचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर परत मी माझ्या महाराजांचे पूजन करायचं होतं. महाराजांचं पूजन वगैरे करून घेतलं. पूजन करून घेतल्यानंतर आतमध्ये राईसला पूर्णपणे बटर टाकून कांदा वगैरे बिनेस टाकून मस्तपैकी दम वगैरे दिला. दम वगैरे देऊन झाल्यानंतर पातेलं आतमधून बाहेर घेतलं. शिवजयंतीनिमित्त आपण 4 पहिली राईसचं नियोजन केलं होतं. 4 पहिली म्हणजे 20 किलो राईस शिजवला होता. तो उचलताना पातेले खूप जड होतं, त्याच्यामुळे 4 जणं लागत होती. 4 जणांनी पातेलं धरलं तरी पण पातेलं आम्हाला उचलत नव्हतं. तरी पण कसं तरी पातेलं उचललं आम्ही चौघांनी वरती. पहिला नैवेद्य काढला आणि महाराजांना दाखवला. महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला. महाराजांना नतमस्तक झालो. नतमस्तक झाल्यानंतर मी माझ्या कामाला चालू केलं. पार्सल वगैरे आलेली पार्सल वगैरे भरली. कस्टमरला खायला पण दिलं. त्यानंतर मी माझ्या रोजच्या कामाला चालू केलं. कसा वाटला माझा हा नवीन लूक आणि शिवजयंतीनिमित्त काहीतरी खास कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय शिवराय. धन्यवाद.